अजिबात येऊ नका. रक्षाबंधनाचा सोहळा साजरा झाला आहे. विशेषतः सीएम सरांच्या कटआउटला आज रक्षाबंधन आहे तो सोहळा महिलांनी लाभार्थी महिलांनी विशेषतः सेलिब्रेशन केलं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यामुळं आम्हाला देखील मोठं भाग्य लाभलेलं आहे. कारण एवढ्या भगिनी आज आम्हाला या ठिकाणी येऊन राखी बांधतायत. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाला काही नाही काही देण्याचं या ठिकाणी चंग बांधलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणून आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी आज प्रत्यक्षात भगिनींच्या अकाउंटवर आज पैसे जमा झालेले आहेत. पर्यंत ही योजना यशस्वीपणे राबवलेली आहे. खऱ्या अर्थानं बहिणींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील म्हटलेलं आहे की असाच आशीर्वाद आपला मिळू द्या. ही योजना 3000 रुपयेपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये टाकू. आणि खऱ्या अर्थानं घर चालवताना आज भगिनींना काय मोठ्या प्रमाणात त्रासाला तोंड द्यावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून भगिनी असतील, युवक असतील, युवती असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वच घटकातील जनतेला न्याय देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री नेहमीच अग्रभागी असतात. खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर राज्यामध्ये असा मुख्यमंत्री झालेला नाही आहे. त्यामुळे भगिनींचा आशीर्वाद असा मिळालेला आहे की सन्माननीय मुख्यमंत्री या राज्याचे सातत्यानं मुख्यमंत्री राहावेत असा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीनंतर या राज्याचे मुख्यमंत्री मोठ्या बहुमतानं निवडून या राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री होतील. या ठिकाणी तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाले आणि या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होताय. मुख्यमंत्र्यांच्या कटआउटला देखील राखी बांधली, काय नेमक्या भावना आहे? मुख्यमंत्री साहेबांनी जी महिलांसाठी योजना चालू केली, लाडकी बहिणी योजना, असं झालं की प्रत्येक बहिणीला भाऊ मिळालाय अशी भावना म्हणजे निर्माण झाल्या. आणि आज इथं राजे क्षीरसागर साहेबांनी जो कार्यक्रम ठेवला रक्षाबंधनाचा आणि आम्ही कटआउटला जे साहेबांच्या राखी बांधली असं आम्हाला फिलिंग झालं की प्रत्यक्षात आज मुख्यमंत्र्यांना आम्ही रक्षाबंधन केले आणि राखी बांधल्या अशी भावना निर्माण झाली आहे आमच्या मनात. आणि त्यांनी जे आम्हाला 3000 रुपये जी ओवाळणी दिली त्याबद्दल सर्व महिला समाधानी आहेत. खूपच आनंद झाला आज.